नीलावंती आणि काळोखाच्या 7 छाया. गाव शांत होतं, पण आभाळावर काळसर ढग जमले होते. एके दिवशी गावातलं आकाश पूर्णपणे अंधारात बुडालं. सूर्य वर होता, पण प्रकाश नव्हता. कुठे ना कुठे एक अज्ञात छाया गावावर पसरत होती. गावात अजब गोष्टी घडू लागल्या. लोकांची स्वप्न खरी होऊ लागली, पण केवळ भीतीची. एखाद्याला साप दिसायचा, तर प्रत्यक्षात घरात साप यायचा. पाखरं गाव सोडून गेली. विहिरींमधून पाणी नाही, तर काळसर धूर निघू लागला. नीलावंतीला हे सगळं सहज वाटलं नाही. तिने आजीकडे पाहिलं. आजी खूप गंभीर होती. काळोख परत आलाय ग, 7 छायांचा शाप. 100 वर्षापूर्वी हाच अंधार आलं होतं. पण त्यावेळी गावातली एक मुलगी म्हणजे अंजना त्याला थांबवण्यासाठी शापित गुहेत गेली. ती कधीच परत आली नाही. नीलावंतीला जाणवलं, अंजना म्हणजे आजीच असू शकते. पण आजी काही उघड बोलली नाही. तिचं ठरलं, ती त्या 7 छायांना थांबवेल. प्रवेश, शापित गुहा. डोंगरामागे एक गुहा होती. छाया गुफा. दरवाजावर 7 वेगवेगळे चिन्ह होते. प्रत्येक एक भावनाचं प्रतीक. भीती, क्रोध, मोह, अहंकार, दुःख, लोभ आणि द्वेष. गुहेत शिरताच एक आवाज घुमला. तू तयार आहेस का? कारण इथून पुढे तुझी प्रत्येक छाया तुलाच भिडेल. छाया 1. भीती. नीलावंती एका अंधाळ्या खोलीत पोहोचली. समोर उभा होते एक राक्षस, तिच्याच चेहऱ्याचं. त्याने विचारलं, तू काय करशील जेव्हा तुला कोणीच वाचवणार नाही? तिने डोळे मिटले, म्हणाली, मी स्वतःलाच वाचवेन, कारण माझा विश्वास मलाच आहे. राक्षस विरघळला. छाया 2. क्रोध. दुसऱ्या दालनात तिला तिचा लहानपणीचा प्रसंग दिसला, जिथे एक मित्र तिला फसवतो. ती संतापली. त्यावर क्रोधाची छाया हसत म्हणाली, मला स्वीकार, तू मला झटकू शकत नाहीस. ती थांबली, श्वास घेतला आणि उत्तर दिलं, माफ करणं हे माझं सामर्थ्य आहे. क्रोध विरघळला. छाया 3. मोह. तिसऱ्या दालनात एक जादूची वस्तू होती. ती म्हणाली, तू मला धरशील तर सगळं तुझं होईल, अमृत, कीर्ती, शक्ती. नीलावंती हसली. जे मिळवायचं ते माझ्या कर्माने मिळेल, मोहाने नव्हे. ते दृश्य मावळलं. छाया 4. अहंकार. एका आरशात तिला स्वतःचं भव्य रूप दिसलं. एक राणी, शक्तिशाली, सगळ्यांवर राज्य करणारी. छाया म्हणाली, हेच तुझं खरं रूप आहे. नीलावंती म्हणाली, नाही, माझं खरं रूप हे आहे, शोषण न करता सेवा करणारा आहे. आरसा फुटला. छाया 5. दुःख. एक टेबल, त्यावर तिचे हरवलेले खेळ, एकटेपणा, तिचे रडके क्षण. आवाज म्हणाला, या वेदना कायम तुझ्याजवळ असतील. ती उत्तरली, हो, पण त्या मला कमकुवत करत नाहीत, त्या मला मजबूत करतात. दालन उजळलं. छाया 6. लोभ. समोर सोन्याचा डोंगर. हे सगळं तुझं होऊ शकतं, फक्त एक छोटासा सौदा कर. नीलावंती म्हणाली, मी जे काही मिळवते ते इतरांसोबत शेअर करायचं. साठवून ठेवण्यास मला काही उपयोग नाही. छाया हरपली. छाया 7. द्वेष. अखेरचं दालन सर्वात अंधारात. तिच्या समोर होती सगळी ती माणसं जिने तिला दुखवलं होतं, नावे ठेवली होती. आवाज जोरात ओरडला, तू त्यांचा बदला घे. नीलावंती शांत उभी होती, डोळ्यात पाणी. म्हणाली, मी त्यांना समजून घेईन, कारण मी त्यांच्या इतकीच माणूस आहे. छाया विरघळली. समारोप. प्रकाशाचा प्रवेश. गुहेचा मध्यभाग उजळला. 7 छायांचं रूप एकत्र झालं आणि त्यातून निर्माण झालं एक दिव्य तेज, ज्ञान. त्यातून एक स्त्री प्रकट झाली. ती होती अंजना, नीलावंतीच्या आजीचं तरुण रूप. तू माझा शाप संपवलास, ती म्हणाली. माझं अधुरं कार्य पूर्ण केलंस. अखेरता नीलावंती बाहेर आली. आता आकाश निळं होतं. पक्ष्यांचा आवाज पुन्हा ऐकू येत होता.
गावात पुन्हा प्रकाश परतला होता. निष्कर्ष: नीलावंती आता फक्त रहस्य शोधणारी नाही, ती छायांच्या पलीकडे पोहोचलेली, स्वप्रकाशात न्हालेली योद्धा होती.